मला वाटतं सीझन स्पेशल रेसिपीज म्हणायला लागेल हिला. तर मम्मीने घेतले ते सफरचंद कट करायला. आंबा आलेला आहे हे पिक्चर मध्ये. आता कलरफुल म्हणजे आंब्याला आंब्याची चव आहे, गोडसर अशी. तर नमस्कार, गुड इव्हनिंग मंडळी. गुड नाईट नाही बोलताना, कारण नाईट झोपताना म्हणतात. आपल्या रात्रीच्या झोपायच्या आधी 11 जरी वाजले असेल तरी आपण गुड इव्हनिंगच म्हणतो. त्यामुळे शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना. आणि आज एक जरा वेगळी, मला वाटतं सीझन स्पेशल रेसिपीज म्हणायला लागेल हिला. एक सीझन स्पेशल रेसिपी आहे जी की नॉर्मली वर्षात कधीही बनवू शकतो. त्याच्यात जी दुसऱ्या गोष्टी वापरल्या जातात त्या वर्षभर मिळतात, पण एक जो स्पेशल पदार्थ आहे तो ह्याच सीझनला मिळतो, म्हणून मम्मीने तो स्पेशल काढलाय. आणि तो एकदा बनवला होता, मामा आला होता घरी, त्यावेळेला मामाला खायला घातला होता. तेव्हापासून त्याला जेव्हा मनात आणि डोक्यात आणि तोंडात बसलाय चवे. पहिला आपण ठराविक फळं घालूनच बनवायचो, म्हणजे वर्षभरात कधी बनवू शकतो. पण काय बनवायचो? दह्यातली शिकरण. दह्यातली शिकरण, मिक्स फ्रूट सॅलड म्हणतात त्याला फ्रूट कस्टर्ड किंवा फ्रूट सॅलड म्हणतात. कस्टर्ड अजून काहीतरी वेगळं असतो त्यात, काय ते हे घालतात. पण मोस्टली बरेच जण याला कस्टर्ड किंवा फ्रूट सॅलड म्हणतात. आणि आम्ही याला शिकरण म्हणतो, कारण आम्ही लहानपणापासून याला शिकरण म्हटलं. बरेच जण दुधात फळं खातात त्याला शिकरण म्हणतात, पण दुधात फळं खायची नसतात, कारण विरुद्ध आहार असतो. दह्यात खाल्लेले चालतात, कारण दही ऑलरेडी दूध फाटलेलं असतं, त्याच्यामुळे परत नाही पडत. त्यामुळे आमच्या घरात ती अशी शिकरण बनत आली आतापर्यंत स्वीट म्हणून. बऱ्याच वेळेला आम्ही खीर बाकी वगैरे गोष्टी बनवायच्या ऐवजी आपण, मला वाटतं शिकरणच बऱ्याच वेळेला बनवली ना गोड म्हणून. तर आता आपण त्यासाठी दही आणि हे काय आधी करतो आपण, म्हणजे दही, थोडी साखर लागणारच ना. फळं जरी गोड असली तरी थोडी साखर लागतेच. मग काही म्हणजे पावडर करून नाही चालत साखर? चालेल, पण आता विरघळेल ना. अच्छा, म्हणजे खडी साखर, म्हणजे खडी साखर नाही, नॉर्मल साखर ती अख्खी तू टाकणार आहेस. हा हा हा, आणि फेटून घेणार आहेस ते. फळं चिरून घेईपर्यंत ती होऊन जाईल. अच्छा, साखर घेतली, दही घेतली आपण. दही किती असेल अंदाजे? 200 ग्रॅम असेल. ह्याला काय ना असं म्हणजे हे नाहीये, मेजरमेंट असं असंच नाहीये. आवश्यक म्हणजे तेवढं. आता आपण बघ कुठेतरी खाल्ली होती फ्रूट सॅलड, त्याला फक्त म्हणजे अंगापुरतं दही टाकलेलं होतं. आपण ती बऱ्याच वेळेला ना फ्रूट सॅलड बाहेर पण खाल्लंय. ते दही फक्त त्या फळांच्या पुरतच असतं आजूबाजूला. हे कसं बाबा पूर्वीपासून बनवायचे. गणपती गेल्यानंतर जायच्या दुसऱ्या म्हणजे 1.5 दिवसाची गणपती जायचे, त्या दुसऱ्या दिवशी शिकरणचं जेवण असायचंच. पुरी, शिकरण पुरी. शिकरण पुरी आमच्याकडे आमरस पुरी नाही, शिकरण पुरी. बाबा अननस पण आणायचे खास याच्यासाठी. अच्छा, हा, सफरचंद, अननस. मेन काय काय फळं जातात त्याच्यात महत्वाची? साखर टाक ना तू. मेन केळी, हा, अननस. हा, अननस म्हणजे ऑप्शनल, म्हणजे घालायचा असेल तर पण छान लागतो, मस्त फ्लेवर येतो. कारण आंबट गोड असं. डाळिंब, डाळिंब आणि हे सफरचंद मेन. सफरचंद, केळी आणि डाळिंब हे 3 मेन फळं. मेन आहे. बाकी काही ऑप्शनल तुम्ही टाकू शकता. आणि आता आपलं हे आंब्याचा सीझन, आंबा म्हणून कलर भारी येतो. मेन म्हणजे पिवळा कलर येतो छान. आंब्याच्या सीझनला म्हटलं करून बघूया ना. आणि तेव्हा नेमका मामा आला होता. असे सगळे सफरचंद, डाळिंब हे घालून तर आपण बनवतोच होतो सफेद. पण आंबा घालून म्हटलं बघा, फ्लेवर पण मस्त येतो आणि कलर पण छान येतो ना, मस्त पिवळसर. कारण ना बाट्याचं पूर्ण असं पिळून काढलं होतं. आणि ते त्याच्यानंतर जे आपलं बाजूच्या काप असतात त्या कापांचे तुकडे केले होते. आणि त्याच्यात बाट्याचं पिळून काढलेल्या रसामुळे पूर्ण दही पिवळं झालं होतं आणि तुकडे मस्त मिक्स झाले. किती आंबट आहे ना त्याच्यावर. दही थोडं आंबट आहे. स्नेहाने मगाशी चाखलं होतं. हो, थोडं आंबट आहे दही, त्यामुळे साखर थोडी बघ आता कसं. तरी फळं पण गोड आहेत त्याचा, त्यामुळे त्या हिशोबाने. आणि इकडे दुसरं चालू आहे, ती आजच्या व्हिडिओत नाही आहे रेसिपी, पण चिकन बिर्याणीचं जे असतं ते सगळं केलंय मी आणि त्याचा पुलाव करतोय. पण बिर्याणी नाही आहे ती, बिर्याणी पुलाव म्हणता येईल त्याला, कारण मी भात डायरेक्ट त्यातच शिजवणार आहे. हा भात इथे तांदूळ भिजत ठेवलाय, तर तो डायरेक्ट मी त्या चिकनच्या ह्याच्यातच शिजवणार आहे. आणि स्नेहाने ते छान चिकनचा रस्सा बनवला सोबत प्यायला. आता हे दही आपण मिक्स करून ठेवलंय आणि हे विरघळेल ना आता. साखर विरघळली की मिळून येईल. फळं घालताना परत आपण जरा मिक्स करू. चला आता आपण डायरेक्ट फळं कापायला भेटूया, कसं कसं करायचं ते फेटूनच घ्यायला पाहिजे असं काय नाही. हो, मी आता घेतली फळं. काय काय आहेत आपल्याकडे? आमच्याकडे फळं असतात पडलेली हल्ली. माझा नवीन जॉब सुरू झाला बघाय असं काय नाही, आमच्याकडे फळं असतात नेहमी. आणि एक केळं बघ आहे त्याच्यात, ते जरा मला वाटतं सुटलं वाटतं केळं. ते 2 लागतील का? 2 केळी. हां, ते आणि एक आहे शिल्लक, त्याचं बघू काहीतरी करता. डाळिंब सोललेलं आहे ना. डाळिंब दुपारीच मी काढून ठेवले दाणे त्याचे. आणि मेन हापूस आहे, तो पण आतमध्येच आहे, सगळ्या फ्रीजमध्येच आहे. तो नंतर कापूया. हा, म्हणजे त्याचं ते आपल्याला पूर्ण काप करून त्यातनं चमच्याने ते घर काढून तसं करायला लागणार ना. ते बाहेरच घेऊन बसूया. आणि याच्यात आता फळं साफ करून घ्यायची सगळी. आणि सफरचंद पण साफ करून घेऊ आणि डायरेक्ट आता आपण बाहेर बसूया. चला. हो, तर मम्मीने घेतले ते सफरचंद कट करायला.
थोडासा एका साईडने जरा गरमीनीच होतात का असे? काय माहिती, तेवढा भाग नको घेऊ मग आता. तेवढंच आहे फक्त पोर्शन, तो ते पडला बिडला असेल कदाचित. हो, तेच खराब असं नाही तो. खराब नाही, ते पडलेला भाग आहे, पण ते आता दिसायला चांगलं नाही दिसत म्हणून नको. त्यामुळे हे असा सफरचंद आहेत आपल्याकडे, असे सफरचंद घ्यायचे. असं हे आपल्यावरती आहे ना. मला वाटतं बाहेर आपण जेवढे खाल्लेत ना बऱ्याच ठिकाणी, तिकडे मी मोठे तुकडे बघितलेत, पण ते ना असं म्हणजे एका ह्याच्यामध्ये मग एखाद दुसरं फळच येतं. तर बारीक बारीक तुकडे केले की कसे सगळे फळांचे पीस येतील ना एका चमच्यामध्ये. बार्बिक्यू नेशनला खाल्लं आपण रशियन सॅलड, त्याच्यानंतर ते ॲक्च्युली रशियन सॅलड असते ज्याच्यामध्ये गोडसर असतो जरा ते, आणि बाकीची फळं पण असतात, पण त्यात जरा मटार बिटार बाकीच्या भाज्या पण असतात. नाही नाही, आपण फ्रुट्सच त्यात भरपूर काय काय होते. वॉटरमेलन, हे आपलं हे काय ते, आणि दही होतं. हा, दही अंगापुरतं होतं. आपल्याकडे आता मस्क मेलन पण आहे, ते टाकायचं का नको? त्याचं मग आंबे फ्लेवर वेगळा. नाही नाही नाही, मँगोसाठी मँगोच करूया आता. आपल्याला जास्त करून मँगो फ्लेवर बनवायचे. हां, आता पेरू पण होता. पेरू तर पेरू संपवला. पेरू पण चालतो. पेरू चालतो का? मतलब म्हणजे असं नासपती. नासपती पण चालते. हां, मी नासपती पण घातले. म्हणजे मला वाटतं मोस्टली घालू शकतो. केळं बहुतेक बॉडीसाठी घालत असतील, आणि बाकीचे सगळे ही जी फळं आहेत ही सगळी क्रंच ऍड करायला घालत असतील, कारण दाणे पण डाळिंबाचे मस्त क्रंची क्रंची लागतात. हे पण सगळं क्रंची लागतं. डाळिंब तर पाहिजेच. आता हे क्रंची आहे की नाही हा सफरचंद ते माहित नाही. कापताना जाणवतं. होय होय, मला जसा आवडतो तसा सफरचंद आहे हा. हो. हॅप्पी प्यायलेच नाही, हॅप्पी सेम फ्लेवर आहे हा. हो. तर असे हे सफरचंद कट करून घेऊ आपण सगळ्यांनी. आता केळ्यांच्या मार्गाला लागू. हे सफरचंद पूर्ण बघायला तुम्ही कापून झालेत बारीक असे छान. आता केळं कापायचे. केळं पण तसेच ना ह्याच साईजमध्ये कट करायचे आहेत ना सगळे. आणि काय आपलं धार आहे सुरीला, कालच काढली. हातावर नको कापू, हातावर नको कापूस. बरं वाटतं हातावर. तरी पण नको हातावर बाबा, तिला धार काढली. माझं झालं हे बघा, हे आता भरली जखम ही, पण मी बटाटा असा घेतला आणि त्याच्यावर सुरीने कट करायला गेलो, हाताला जखम झाली होती. हातावर कापायची सवय. त्यासाठी तुला दुसरी सुरी आणायला लागेल. ती पण नवीन आणलेली, नवीनला धारच नाही, तिची धार जाईपर्यंत थांबायला एक लागेल. छोटी सुरी द्यावी. ते तर बघू डीमार्टला वेळेला जाऊ तेव्हा आणू, तिथे मिळतात तसे. अशा प्रकारे मस्तपैकी हे केळी, एकच केळं आहे, आणि आता ते आपण कट करून घेऊ. आणि आता शेवटी काय नंतर आंबाच कापायचा आहे ना आपल्याला. आता आता आंबा कापायला आंबा आणूया. आता आंबा आलेला आहे हे पिक्चरमध्ये. आणि महत्त्वाचं सगळ्यात ह्या घडीला, ओय होय होय, आंबा बाप निघाला. बाप काय? आंबा मस्त निघाला. आंबा चांगला निघणं हे मला वाटतं आपल्याला घेऊन यायला लागतं कुठून तरी, कारण सगळेच आंबे चांगले निघतात असं नाही. पूर्वसंचित असं. हो, हळूहळू. पुन्हा तर अख्खा हे घेशील. नाही, बाकीकडे असेल जास्त. बाट्याचे ना तर ते केस केस येतील त्याच्यात. हळू हातावर. अशा प्रकारे आंब्याचा सगळा गर तो काढायचा आपल्याला. तर आता अशा सगळ्या पद्धतीने आपण ते साल सगळ्या साईडने सोडवून घ्यायची. नंतर मग सालीत जे काय राहिलं असेल थोडंसं ते आपण पिळून काढूच ते. हां, मग ते पूर्ण म्हणजे ते काढायला मिळालं तर. एखादा कोणीतरी डल्ला मारला अशा माणसाने त्या असलेल्या आंब्याच्या सालीवरती, ते सांगता येत नाही आपल्याला. घुस आलेली आहे घरात, घुस आली आहे. कुठे गेली होती रे फिरायला? आंबा थंड लागतो तरी बरं वाटतं जरा. मग हो, आम्हाला यांचं एक चॅनल जाम आवडतं, तात्याचा मळा. त्यांनी कुठेतरी अमोनियाचं पाणी पाजलंय उसाला, आणि मग आता काहीतरी डाळीचं काहीतरी भाजी करतात ते. आता हे असे आंबे आपले पीस निघाले आपले, हे ह्यांना कट करायचं. मी हातावर सांभाळून कर, तुला आधीच सांगतो. हातावर ना फिरवू नकोस ती सुरी, हवं तर दाब फक्त. ती नाही टच होत. दाब फक्त सुरी, ती फिरवू नकोस अशी पुढे. हो रे बाळा. हे अशा प्रकारे आंब्याचे मस्त हापूसचा सुगंध पसरलेला आहे. मला तरी चांगलं वाटलं किसान कनेक्टच्या आंब्यांचं. काय म्हणते तू? तुझं काय म्हणणं आहे? टेस्ट छान मस्त आहे. काय माहिती, ओरिजिनल बाहेरून घेण्यापेक्षा ते ओके म्हणजे सेफ आहे. हो. असं नाही की अनसेफ आहे कुठे, असं काय. हा, म्हणजे कलमी हापूस आहे हा. ओरिजिनल देवगड हापूस ऑब्व्हियसली नाही आहे हा. नाही, पण काय बोलतात ते
ताकाची काय असतं ना तहान. दुधाची तहान ताकावर भागवायचं ते. तसं पण लोक कसे ते तहान भागवतात काय माहिती, कारण मला तरी ते दूध आंबट नसतं, ताक आंबट असतं ते अरे असं. दुसरे आंबे पण किती छान असतात ते. आपण आणले होते तर ते आपण जे हे बनवले मोदक बनवले जे ह्याचे आपण उकडीचे, ते आंबे पण मस्त होते आणि त्याचा रस पण छान लागला. तर अशा प्रकारे आपण आंबे सगळे हे कापून घेऊया मस्तपैकी. मी अजून पण मम्मीला सांगतोय की एक अजून एक आंबा घालायचं का? बस होईल का. मी बोललो ना मी बोललो ना एकच बरोबर आहे काहीतरी. आपण एक मस्त अजून आंबा टाकूया त्याच्यामध्ये. यातला मस्त एखादा पिकलेला आंबा काढू. बरं छोटासा आंबा घेतो पाहिजे तर, आणि तो धुवून घेऊ छान. इथे आपल्या बिर्याणी पुलावचा पण छान सुगंध सुटला. धुवून घेतला आंबा छान. घे हा पण एक आंबा आहे. कालपटवाणी वाटलं. ते कोणीतरी चुपून चुपून खा. आणि आपण सगळं आता दुसरा आंबा सुद्धा करून घेऊ मस्तपैकी. हा पिवळा आहे का काय गं? बहुतेक आहे चांगला. ते मला वाटतं वरचं पिवळं असेल. आहे आत आहे. थोडासा पिवळसर आहे, ऑरेंज कलरचा नाही. ह्याची पण अशी साल काढून घेऊ. आणि हे सगळे आंबे आता आपले झाले, तयार झाले. केळी झालेत, सफरचंद झालेत, आंबा झाला, दुसरा पण आपण कट करून घेऊ. आणि ती चौथं काय डाळिंब फक्त. थोडासा पुदिना टाकायचा का? पुदिना चांगला लागेल गोड्याच्यामध्ये. पुदिना टाकतात ना बरेच जण. मध्ये फ्लेवर हां त्याचं म्हणजे काय प्यायचंय? काय प्यायचंय? काय म्हणतात त्याला? जे सायलेंट आहे त्यात मोहितो. आणि आपण आता फळं प्रिपेअर करून आता डायरेक्ट आपण तिकडे साखर विरघळली का बघू आणि डायरेक्ट तिकडे कार्यक्रमाला जाऊ. चला मंडळी, साखर दह्यात मस्त विरघळली बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये ना थोडी वेलची जायफळ असते माहिती आहे मला, पण ती थोडीच असावी. नाही टाकली तरी चालेल. मागे आंबावाले मोदक केले आपल्याला होते त्याच्यात जशी तू सारणात वेळची जायफळ पूड एकदम अशी ज्याच्यात चव येत होती तेवढी मँगो नको. फ्लेवर म्हणजे खायचंय. म्हणून याचा काही बोललो. एवढा स्वाद नसतो. म्हणून इलायची श्रीखंडामध्ये इलायची असते, आम्रखंडामध्ये इलायची कधीच नाही टाकत ते लोक. नको नाही टाकली. कारण ते मग वेलचीचा फ्लेवर जास्त येतो. आपल्याला मँगो फ्लेवर येतो. तर आता आपण याच्यात पुढे काय फक्त फळं घालायची बस. बापरे. सफरचंद नाही तर लगेच काळा पडतो ना. हो, ऑक्सिडायझेशन लगेच होतं. केळी आणि स्टार ऑफ द शो आंबा पण नंतर घालू. हे घे ना पहिले डाळिंब घ्यायचे का? हां. तर आपण डाळिंब इथे ठेवलेत मागे. आणि डाळिंब टाकलेली कलर. हे छान डाळिंब आहेत. आणि हे असे गावठीवाले मिळाले. हो, हे मिळत नाही. आपल्याला नेहमी असे डार्क अर्धे टाकू ना. जास्त नको. बस मेन स्टार आंबा आहे, आंब्याला राहू दे ना. हो. बाकीचे नको जास्त. हे छान मिक्स करून घेऊ. याच्यात शेवटी फक्त आता झालं की आपल्याला आंबा टाकायचा वरनं. क्या बात आहे. काय ड्रायफ्रूट नाही टाकत का? असे कुरुम कुरुम वगैरे टाकू असं? शकतो. हो, द्राक्ष पण टाकतात माहिती आहे. हा, द्राक्ष आहे. ती क्रंची एक द्राक्ष लागतात. टाकू शकतो. थोडी. हे फळं तुम्ही टाकू शकता तुम्हाला पाहिजे कोणतीही ते. फळं. कोणतंही फळ दह्यामध्ये, आणि ते चांगलं पण लागतं असं काय हे नाही. आणि विरुद्ध आहार नाही येतो त्याच्यामुळे चालू शकतं. अभि लास्ट राजा माणूस टाकू का सगळं? जरा मला एक असं हे दिखायला. अरे अई शपथ. नाही तो पिवळा जरी होता ना वा. चांगला. चला. नाही ना, चांगला ऑरेंज वाला पण द्या. कामाच्या दारात करता करता सगळं लागलेलं आहे. हो. पण ते आता हे आहे रे. बोल ना लवकर. काय शिकरण खाल्ल्यानंतर हा घामाच्या दारे त्या सार्थकीला त्यासाठी अगोदर दारा काढायला पाहिजेत. मग अरे संसार आता कलरफुल. भाई नाही, हे बापच दिसतंय. आंब्याची शिकरण मस्त दाणक्यात झालेली आहे. कलर चढायला सुरुवात झालेली आहे. वा, झालं ते येलो दही मस्त पैकी. हे वेगळंच काहीतरी आयटम आहे रे हा. बाप. आता थंड करायला ठेवूया. थंड करायला मस्तपैकी ठेवूया. मी जरा थंबनेल साठी फोटो काढून घेतो याचे. त्याचे जरा आंबे बिंबे असे जरा मस्त वर काढ की. आहेत की दिसतात ना. हे काय झालं मित्रांनो, हे एवढीच रेसिपी आहे, जास्त नाही काय तामझाम. मस्त आहे. फळं चांगले एकदम ह्याच्यात कट करा. तुमच्याकडे असतील ते आवडीची फळं मस्तपैकी ह्याच्यात टाका. आणि आपलं बाप शिकरण. फक्त हे एवढं लक्षात घ्या की हे थंड खायचं.
आता ते जरा थोडंसं दही थंडच होतं पण थोडं नॉर्मल टेम्परेचरला येते त्याला आपल्याला थंड करायला ठेवायचं मेन म्हणजे गरमीच्या दिवसात बसतो. हो बाजार ते चिकन शिजत आलं मग ते हे झालं की मी तांदूळ टाकून ते शिजवेन थंड फुल पण तोपर्यंत आपलं ते भात होईपर्यंत वगैरे ते चांगलं गार होईल आणि आपलं भात वगैरे खाऊन झाल्यानंतर झोपायचे थोडंसं आधी आपल्याला ते खायचं आहे. जागा करायला. हां आणि आता आपण ते फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवूया चला. तर मंडळी आपण मस्तपैकी वाढून घेतले शिकरण आमचं मस्तपैकी पोटभर जेवण झालं. स्नेहाचं तोंड बघा स्नेहाचं जरा जास्तच जेवण झालं जरा झोप आली आहे पण टेस्ट तर करायचं बाई त्यामुळे खायचं घे खायला तूच आहे पहिली. कसं झालं मँगो शिकरण हापूस म्हणजे आंब्याला आंब्याची चव आहे, गोडसर अशी नाही. आंब्याला आंब्याची चव असते ना बाळा द्राक्षांची सफरचंदाची चव तसं कशी नाही नाही रे बाबा. अति गोड किंवा अति आंबट असं नाहीये. अच्छा झालंय का लागते चांगलं तृप्त झाली बरोबर झालं सगळं. हाय 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 अशा प्रकारे आता जरा माझा पण मानपान व्हावा. पहिला आंबाच घेऊया जरासं मस्त द्राक्षापेक्षा आहे का रे नाही आंब्याला प्रॉपर असे आंबा सारखे. हा व्हिडिओ येईल तेव्हा तुमच्याकडे आंबे मिळणार असतील किंवा मिळतील आंबे तुम्हाला 100% बनवून खा. दही आहे आणि साखर तर घरात आहे आणि बाकीची फळं मिळून काय नाही बाजारात जाण तिकडे एक एक फळ मागा सगळं डाळिंब एक दे मला सफरचंद एक दे सगळं घ्या भाई अफलातून आहे. जरी आंबा नसेल मिळाला तुम्हाला आंबा नका टाकू पाहिजे तर आंबा नाही मिळाला तर पण बाकीच्या फळांची बनवून बघून त्यात वेलची पावडर फक्त टाका थोडीशी आपली. पण हे आंबा मिळाला तर आंबाचं 100% भरून बघा भाई खरं सांगतो जाम बाप लागतं. तुमच्याकडे आमरस पडलेला असेल जर का तुम्ही फ्रीज करून ठेवला असेल उन्हाळ्यामध्ये तर तो पण घालू शकता याच्यामध्ये त्याच्याने पण आंब्याचा मस्त फ्लेवर येईल. मस्त आहे. आम्ही आता पोटभर जेवण झालं तरी पण आता हे खातोय याच्यासाठी जागा ठेवली. हां नाही तरी पण मी दणक्यात जेवलो आज जरा बिर्याणीसारखा तो पुलाव केला होता म्हणून. आणि हे आता संपवायचं मस्त स्वीट डिश आहे खाऊन झोपायचं आहे जरा सिरीज बघून. तगडी मी आत्ताच झोपणार आहे लगेच. व्हिडिओ आवडला असेल तर जरा लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. बनवून खा. आणि शिकरण बनवून खा आणि आता खायला आहे आमच्यासोबत मस्त गार थंड झाली आहे ती शिकरण आता खायला या. आत्ताच्या आत्ता या व्हिडिओसाठी एवढंच. आपण आता पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय बाय चला बाय बाय टाटा टाटा बाय 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 गुड बाय नाईट. बाय बाय गुड नाईट वाढलेत बघ किती 12 वाजायला आलं. चला गुड नाईट.